सॉफ्ट असे आपले आप्पे तयार आहेत। पहा, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार आहेत। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ तांदूळ न वापरता इन्स्टंट बनणारे उपासाचे आप्पे। हे भगरीचे आप्पे आज आपण बनवणार आहोत। खूप इझी रेसिपी आहे। हे आप्पे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनवून तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। व्रतचे आप्पे किंवा उपासाचे आप्पे बनवण्यासाठी प्रथम आपण मिरचीचा ठेचा वाटून घेणार आहोत। त्यासाठी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम होऊ देऊया। गरम झालेलं आहे। आता यामध्ये 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित मिरच्या परतून घेऊया। तेलामध्ये मिरच्या खरपूस भाजून झालेल्या आहेत। आता या सर्व मिरच्या आपण काढून घेऊया। या सर्व मिरच्या आता व्यवस्थितपणे थंड होऊ देऊया। याच तेलामध्ये 1/4 कप शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। सर्व शेंगदाणे तेलामध्ये व्यवस्थित तळून झालेले आहेत, पाहू शकता। हे सर्व शेंगदाणे आता आपण काढून घेऊया। शेंगदाणे आणि मिरची आपली थंड होत आहे, तोपर्यंत आपण एका ताटामध्ये अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे आणि एक अशा प्रकारे मी ग्रेटर घेतलेला आहे आणि ग्रेटरच्या सहाय्याने आता आपण एक बटाटा किसून घेऊया। बटाट्याची साल कोवळी आहे, त्यामुळे मी साल काढणार नाहीये। तुम्ही साल देखील काढू शकता। अशा प्रकारे आता बटाटे एकदम बारीक किसून घ्यायचा आहे, पहा। किंवा तुम्ही बटाटे ग्रेट करण्याच्या ऐवजी 2 बटाटे तुम्ही बॉईल करून देखील घेऊ शकता। मी 2 बटाटे ग्रेट करून घेणार आहे, पहा। एकदम बारीक असं बटाटा आपला ग्रेट होत आहे, त्यामुळे बटाट्याला आपल्याला बॉईल करायची देखील गरज लागणार नाही। दोन्ही बटाटे आता आपले ग्रेट करून झालेले आहेत। आता आपण हे दोन्ही ग्रेट केलेले बटाटे स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घेऊया आणि हिरवी मिरची आपली थंड झालेली आहे। आता हे शेंगदाणे मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून घेऊया आणि या मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून मिरचीला ग्राइंडर मध्ये टाकायचं आहे। जर हिरवी मिरची जर तिखट असेल तर तुम्ही शेंगदाणे वाढवू शकता, किंवा मिरची जर तिखट नसेल तर शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही वाढवू देखील शकता, किंवा शेंगदाणे स्किप केले तरी चालेल। आपण व्रतसाठी ठेचा बनवणार आहोत, त्यामुळे लसणाचा वापर केलेला नाहीये। मिरचीचा ठेचा तिखट लागू नये यासाठी आपण शेंगदाणे आणि तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे आणि चवीनुसार 1/2 टेबलस्पून मीठ आपण मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया आणि थोडंसं मोठंच ठेचा वाटून घ्यायचा आहे। मिरचीचा ठेचा आपला रेडी आहे। उपासाचे आप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 कप भगरीचं पीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही भगरीची पावडर देखील म्हणू शकता। एकदम बारीक भगरीची पावडर करून घेतलेली आहे। भगर घ्यायची आहे 2 वाटी आणि मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घ्यायची आहे। अर्धा कप साबुदाणा पावडर। साबुदाण्याचे प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता किंवा वाढवू पण शकता। उपासाचे दोन्ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार 1 चमचा आपण वाटून घेतलेला ठेचा टाकायचा आहे। तुम्ही ठेचा थोडासा कमी देखील वापरू शकता। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तिखट टाकायचं आहे। चवीनुसार 1 टेबलस्पून मीठ, त्यामध्ये 4 टेबलस्पून टाकलेलं शेंगदाण्याचं कूट किसून घेतलेला बटाट्यामध्ये टाकायचा आहे। ही उपासाची रेसिपी बनवणं एकदम सोपं आहे, झटपट बनवून तयार होते आणि कमी तेल वापरून ही रेसिपी आपण बनवणार आहोत, त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी। सर्व इन्ग्रेडियंट अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। या मिश्रणामध्ये आता मी गरम पाणी टाकणार आहे। हे जवळपास 1.5 ग्लास गरम पाणी आहे। तुम्ही थंड पाणी वापरणार असाल तुम्हाला हे बॅटर अर्ध्या घंट्यासाठी रेस्टला ठेवावं लागेल, पण या ठिकाणी आपण झटपट आप्पे बनवणार आहोत, यासाठी आपण कडक पाण्याचा वापर केलेला आहे। एकदम जास्त गरम पाणी आहे। सुरुवातीला आपण 1.5 ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे, कारण आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी
थोडंसं पाणी कमी वापरलेलं आहे. पहा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता हे मिश्रण आता आपण 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया. झाकून ठेवूया. 10 मिनिट झालेले आहेत. एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. यापेक्षा थिक किंवा पातळ ठेवायची नाही. गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे. आता आपण आप्पे पात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं करत तेल टाकायचं आहे. स्टार्टिंगला तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे, ज्यामुळे आपले आप्पे करपणार नाहीत. तेल थोडंसं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता आपण एक एक करत बॅटर भरून घ्यायचं आहे. थोडंसं बॅटर कमीच भरायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे आप्पे उलटायला सोपं जाईल. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया. एकदम क्रिस्पी आप्पे आपले बनून तयार आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे आपले आप्पे तयार आहेत. या महाशिवरात्रीला हे आप्पे नक्की ट्राय करा आणि एकदम कमी तेल लागतं, त्यामुळे खायला देखील हेल्दी आहेत. साईडने आता 2-2 थेंब तेल सोडायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटासाठी आता आपण खालच्या साईडने देखील आप्पे आता भाजून घेऊया. हा किती छान दिसत आहेत आप्पे. झाकून ठेवूया. सुपर टेस्टी आणि सुपर क्रिस्पी. पहा किती छान कलर दिसत आहे आणि जाळी देखील पहा किती मस्त आहे. काढून घेऊया. सुपर क्रिस्पी उपासाचे आपले आप्पे तयार आहेत. पहा किती छान असा कलर आलेला आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. पहा खूपच छान. पहा जाळी पहा किती छान आलेली आहे. आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे आपले आप्पे तयार आहेत. वाव खूप छान. पहा सुपर सॉफ्ट असे आपले आप्पे तयार आहेत. पहा बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप छान दिसत आहेत. मस्तच